श्री स्वामी समर्थ. आजचा प्रश्न आहे, एखाद्याचं स्वप्न, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, कुणाला नको आहे? जर असं स्वप्न जर पूर्णत्वाला न्यायचं असेल तर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मी आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याला गाडी घ्यायची आहे आणि बंगला, तर गाडी प्लस बंगला. हे बघा, पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थान गाडी बंगला या दोन्हीसाठी चतुर्थ स्थान दिलं गेलेलं आहे. आता इथे जर शुक्र बसला असेल, शुक्राची तुळरास बसली असेल, तर आपलं स्वप्न 100% पूर्ण होतं, त्या मताचा मी आहे. मग एखादा माणूस म्हणेल की माझ्या चतुर्थ स्थानामध्ये तुळ रास आहे, चतुर्थ स्थानामध्ये तुळ राशीचा ग्रहस्वामी स्वतः शुक्र बसलेला आहे, मग बंगला आणि गाडी का नाही मिळाली? मित्रांनो, जसं चतुर्थ स्थान महत्वाचं तसं तृतीय स्थान महत्वाचं आहे. आणि तृतीय स्थानामध्ये जर तुमचा शुभग्रह असेल आणि इथं शुभग्रह असेल, शुक्र इथं बसला तरी तुम्हाला हे चतुर्थाचं काम करतो, म्हणजे तिसऱ्या स्थानामध्ये बसला तर चौथ्या स्थानातच काम करतो, आणि इथे बसला तरी 100% काम करतो. मग तुम्ही म्हणणार, असं असताना सुद्धा माझ्याकडे गाडी बंगला का नाही? मित्रांनो, एक सांगतो, वास्तुशास्त्रामध्ये जर आपल्या घरामध्ये, बंगल्यामध्ये, वास्तूमध्ये जर अशा भागामध्ये म्हणजे कोणत्या, तर पूर्व ईशान्य, जर इथे सगळं ग्रह व्यवस्थित आहे कुंडलीमध्ये, मग वास्तूमध्ये जर तुमच्या उत्तर ईशान्य म्हणजे ही दिशा, ही जर प्रवेशद्वार आलं तर तुमच्या घरात गाडी येणार, याची श्योरिटी माझी आहे. मग हे सगळं आहे तरी पण तुमच्याकडे गाडी नाही, ह्याचा अर्थ वास्तूच्या रचनेमध्ये गडबड. तुम्ही म्हणणार, मग गडबड काय? शुक्र तुमचा प्रबळ इथं आहे आणि इथे शुक्र तुमचा कट झाला, म्हणजे तुमचा इथे जर वास्तूला कट आला, पैसाच तुमच्याकडे आला नाही, गाडी कुठून घ्या? मग तुम्ही म्हणणार, तुम्ही बोलले उत्तर ईशान्य दरवाजा आहे, आणि तुम्ही बोलले चतुर्थ स्थान आमचं स्ट्रॉंग आहे, शुक्र आहे, तुळ रास आहे. मग आग्नेय कोपरा कट असेल तर प्रॉब्लेम काय आहे? आग्नेय कोपरा हा जसं चतुर्थ स्थान महत्वाचं कुंडलीमध्ये, तसं घरामध्ये पैसा, गाड्यांसाठी, घरातील स्त्रीसाठी आग्नेय कोपरा तेवढाच प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे फक्त कुंडली महत्वाची नाही, त्यामध्ये फक्त उत्तर दिशा महत्वाची नाही, त्यामध्ये तुम्हाला आग्नेय कोपरा पण वास्तूमध्ये तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून एखाद्या कुणी पत्रिकेमध्ये जर कोणी सांगितलं की तुझ्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थान स्ट्रॉंग आहे, असं झालं तसं झालं, माझी व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटेल चतुर्थ स्थान स्ट्रॉंग आहे, उत्तरेला दरवाजा आहे, आग्नेय कोपरा पण व्यवस्थित आहे, पुढे जाऊन सांगतो, त्या वास्तूच्या भूमीमध्ये दोष असणार. 90% जर तुमच्या आयुष्यात सगळंच व्यवस्थित आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये वास्तूची जी जागा आहे ती बाधित असली पाहिजे. मग तुम्ही म्हणणार, बाधित जागेवरती काय करू शकतो? मी तर फ्लॅटमध्ये राहतो, आम्ही 4 भाऊ राहतो, 5 भाऊ राहतो, मोठं कुटुंब आहे, मग मी राहतो 4थ्या फ्लोअरला, तरीही तुम्हाला त्या भूमीचा तुम्हाला दोष लागतो. मग जर तुमचं गाडी बंगल्याचं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचं असेल तर तुम्हाला 90% जर व्यवस्थित आहे, तरी 10% तुम्हाला भूमीची जी काही अडचण आहे ती काढावी लागेल, आणि ती काढल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये 100% तुमची स्वप्न
पूर्ण होणार. पूर्ण होणार. हे माझा अभ्यास आहे आणि मी सांगतोय. आज आपण आपल्या गाडी बंगल्याच्या स्वप्नाच्या व्हिडिओवरती इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तू आणि ज्योतिष विषयक अचूक मार्गदर्शनासाठी गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.